नमस्कार मंडळी, तर आज आपण कुकरमधलं अगदी झटपट होणारं मटण कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत। खूप सुंदर रेसिपी दाखवली आहे आणि संपूर्ण व्हिडिओ टिप्स आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरायचं नाही। चला आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा 1 किलोभर इतकं मटण घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतले, 2 पाण्यामध्ये पाणी नितळून घेतले आणि ही मटणातली चरबी जी असते ना ती आपण बाजूला काढलेली आहे। जेव्हा आपण मटण घ्यायला जातो ना तेव्हा चरबी देखील घेत जावा थोडीफार, कारण त्याच्यामुळे खूप छान चव येते मटणाला। तर इथे बघा गॅसवर पातेलं ठेवले आणि त्याच्यामध्ये ती चरबी टाकलेली आहे। तर मीडियम फ्लेमवर किंवा स्लो फ्लेमवर छान ही चरबी परतून घ्यायची। जोपर्यंत चरबीतलं तेल निघत नाही तोपर्यंत चरबी बघा अशी परतून घ्यायची। तुम्ही पाहू शकाल चरबीतलं तेल मस्त निघालं आहे। आता यामध्ये की नाही आपण हे मटण घालायचं आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट 1 मोठा चमचा इतकी घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचाला थोडंसं जास्त इतके हळद पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित सर्व एकत्र परतून घ्यायचे। परतत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि हे मटण अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर आता कुकरमध्ये मटण करायचे आणि पातेल्यात का दाखवते, तर कशी वेळेची बचत करायची आपण ते पाहणार आहोत। तर आपला मसाला तयार होण्याआधी आपण थोडंसं मटण वाफलायला ठेवायचं आहे। याचं कारण काय, जर तुम्ही मटणाला डायरेक्ट फोडणी मारली ना तर अजिबात चव लागणार नाही। ही मटणाची जी लाली असते ना, लालपणा, तर तो कमी होण्यासाठी आणि मटणाला छान चव येण्यासाठी मसाला तयार होईपर्यंत आपण मटण छान असं वाफवून घेणार आहोत। तर बघा आता पातेल्यावर ताट ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। आता मसाल्यामध्ये काय घेतले पाहूया। 2 मोठे कांदे चिरून घेतले, त्यानंतर ओलं खोबरं थोडं घेतले, मुठभर कोथिंबीर, अद्रकचा 1 तुकडा, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि लसूण। आता हे सगळं मिक्सरला पाणी थोडंसं गरज वाटल्यास टाका, नाही टाकले तरी चालेल, खूप छान पेस्ट तयार होते। तर एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी आपली मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे। तुम्हाला दाखवते बघा मी, अशा प्रकारे बघा एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही बारीक वाटून घेताल ना तेवढा तुमचा रस्सा छान एकजीव होतो। आता ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे आणि मटणाला देखील छान पाणी सुटले। तर हे गरम झालेलं पाणी मटणामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि आता पातेलं बाजूला काढून कुकर गॅसवर ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये आपण 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे, जो आपल्या किटलीमध्ये चमचा असतो ना त्या मापाने। त्यानंतर मसाला घातलेला आहे, त्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा घातली आहे आणि लाल तिखट बघा इथे जे नाश्त्याचे चमचे असतात ना ते 4 चमचे मी घातलेले आहेत। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे आणि चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। आता हे व्यवस्थित सर्व आपण परतून घेणार आहोत। आता इथे फक्त मी जो लाल मसाल्याचा वापर केलेला आहे ना तो आमचा घरगुती मसाला आहे। तुमचा जर विकतचा मसाला असेल ना तर तुम्ही धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला ॲड करा, परंतु हा मसाला आमचा घरचा असल्यामुळे ना यामध्ये सर्व पदार्थ अगदी योग्य प्रमाणात आहेत, त्यामुळे मी बाकीचे जे मसाले आहेत त्याचा वापर करत नाही। तर घरगुती मसाल्यामध्ये खूप सुंदर मटण होतं। तर हा आमचा झणझणीत असा मसाला आहे बघा। आता आपण मसाला व्यवस्थित परतून घेऊयात। तर लाल मसाल्याला काही ठिकाणी चटणी देखील म्हटलं जातं, तर तुमच्याकडे काय म्हणतात तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता मसाला छान असा भाजून झालाय, त्यामध्ये सर्वात अगोदर हे सूपचं पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि झाऱ्याच्या साह्याने बघा अशा प्रकारे मटण टाकून घ्यायचं आहे। एकदम टाकायला गेलात तर मटण खाली पडू शकतं, तर तुम्हाला जसं जमतं त्या प्रमाणात बघा मटण टाकून घ्या आणि मस्त सगळीकडनं एकदा असं हलवून घ्या, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल। तर आता बघा थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा कुकरमधलं जे मटण आहे ना आपण नंतर शिट्ट्या झाल्यानंतर पातेल्यात काढतो ना तेव्हा जरी पाणी ॲड केलं तरी चालेल। आता आपण ह्याला झाकण लावूयात आणि 5 शिट्ट्या इतक्या काढून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने शिट्ट्या काढा। काहींच्या कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये शिजतं, काहींच्या 5 शिट्ट्यांमध्ये शिजतं, तर काहींच्या 7 शिट्ट्यांमध्ये शिजतं, तर त्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या काढून घ्या। आता शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील आपला थंड झाला आहे,
तर पाहू शकाल मस्त असं तर्रीदार आणि कटाचा मटण रस्सा तयार झाला आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि झणझणीत अशी रेसिपी आपली झाली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग ह्या झणझणीत तर्रीदार रश्श्यासाठी एक लाईक पटकन होऊ द्या आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ